नमस्कार मित्रांनो, राणे मास्तरांची शाळा इंग्रजी अभ्यासक्रमातली आजची आपली 63वी चित्रफित डिग्री DEGRE डिग्री म्हणजे स्तर, श्रेणी, तरतम भाव हा इंग्रजीतील अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. इंग्रजीत डिग्रीचा उपयोग साम्य दाखवण्यासाठी अथवा तुलना करण्यासाठी केला जातो. इंग्रजीत डिग्रीची 3 रूपं आहेत. पहिली आहे ती पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, तिसरा आहे सुपरलेटिव्ह डिग्री. आता आपण या तिन्ही रूपांचा अभ्यास करूया. स्क्रीनवर बघा. पॉझिटिव्ह डिग्री, इथे पॉझिटिव्ह असा उच्चारणी कंसामध्ये लिहिलेला आहे आणि डिग्री हा शब्द बघा आता डी आणि मध्ये वरचा कमासारखं चिन्ह आहे. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे समानता किंवा समानतेचा स्तर. या पहिल्या प्रकारामध्ये पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचे मूळ रूप जसेच्या तसे वापरून दोन व्यक्ती, वस्तू अथवा दोन गटात साम्य आहे की नाही ते दाखविले जाते. त्याला पॉझिटिव्ह डिग्री म्हणतात. जेव्हा साम्य असते तेव्हा ॲज डॉट 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 विशेषण डॉट 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 ॲज अशी रचना असते. या शब्दसमूहाचा वापर केला जातो. तर जेव्हा साम्य नसतं तेव्हा ॲज येत नाही, तर नॉट सो हे नंतर विशेषण आणि मग शेवटी ॲज येतं. पहिला ॲज इथे येत नाही. आता खालील उदाहरण बघा. प्रथमेश इज ॲज टॉल ॲज निरंजन. प्रथमेश निरंजन इतकाच उंच आहे किंवा नाही हे सांगायचं आपल्याला. मग आहे असं जेव्हा म्हणतो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये त्यावेळेला प्रथमेश इज ॲज टॉल ॲज निरंजन. प्रथमेश निरंजन इतकाच उंच आहे. आता नाही असं म्हणायचं. प्रथमेश इज नॉट सो टॉल ॲज निरंजन. ॲज पहिला ॲज गेला पण त्याच्याऐवजी नॉट येऊन सो आलं. नॉट सो टॉल ॲज निरंजन. प्रथमेश निरंजन इतका उंच नाही. हेच वाक्य आपण नो अदर पर्सन इन अवर फॅमिली इज ॲज टॉल ॲज निरंजन. म्हणजे आमच्या कुटुंबात निरंजन इतका कोणीच उंच नाही. अशा प्रकारे देखील आपण पॉझिटिव्ह डिग्री करू शकतो. आता व्हेरी फ्यू ऑफ आवर फॅमिली मेंबर्स आर ॲज टॉल ॲज निरंजन. आमच्या कुटुंबातील अगदी थोडे सदस्य निरंजन इतके उंच आहेत. ही झाली सगळी पॉझिटिव्हची उदाहरण. आता आणखी पुढे बघा. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज रिव्हर गँगीज. गँगीज गंगा नदीला इंग्लिशमध्ये गँगीज असतात, त्याचा उच्चार होतो. GNGES अशी स्पेलिंग होते. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज गँगीज. भारतात दुसरी कोणतीही नदी गंगे इतकी लांब नाही. किंवा व्हेरी फ्यू रिव्हर्स इन इंडिया आर ॲज लॉंग ॲज गँगेज ॲज दी गँगेज असं येणार. गँगेजच्या मागे शिकलो आपण आर्टिकल या भागामध्ये शिकलो होतो. गंगा नदी गँगेज याच्या पूर्वी द हे उपपद येतं. इथे पण तुम्हाला ते दिसेल. ही झाली पॉझिटिव्ह डिग्रीची उदाहरण. आता आपण कंपॅरेटिव्ह डिग्री, तरभाव असं म्हणतात. कंपॅरेटिव्ह डिग्री दोघांमध्ये जेव्हा तुलना करायची असते तेव्हा हा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा भाव वापरला जातो. तरभाव म्हणतात त्याला. इथे विशेषणाचं दुसरं रूप येतं. तुम्ही ऐकलं असेल गुड, बेटर, बेस्ट. तर बेटर हे दुसरं रूप या कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आणि एक वैशिष्ट्य आहे तसे काही दुसरं रूप होताना तयार होताना मूळ विशेषणाला आर किंवा ER प्रत्यय लागतो. तसे काही विशेषणापूर्वी मोर हे क्रियाविशेषण येऊन त्याच्या जोडीला दॅन हे उपवयन्वयी अव्यय येते. आता पुढचं वाक्य बघा. निरंजन इज टॉलर दॅन प्रथमेश. निरंजन प्रथमेशपेक्षा उंच आहे. टॉलर ER लागला, दॅन आलं, नंतर प्रथमेश. म्हणजे काय? निरंजन प्रथमेशपेक्षा उंच आहे. द गँगेज इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया. भारतातील दुसऱ्या कोणत्याही नदीपेक्षा गंगा नदी लांब आहे. हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण बघा. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे तमभाव, सर्वोच्च श्रेणी, सर्वात श्रेष्ठ, सर्वात बेस्ट.
हा भाव अनेक व्यक्ती किंवा अनेक गटामध्ये तुलना करताना वापरतात. इथे मूळ विशेषणाचे तिसरे रूप वापरतात. तिसरे रूप तयार करताना EST प्रत्यय लागतो. तसेच काही विशेषणापूर्वी MOST मोस्ट येऊन तिसरे रूप तयार होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुलना करताना विशेषणाचे तिसरे रूप येते तेव्हा त्या अगोदर नेहमी द हे उपपद येतेच 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 येते. जसे द टॉलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द लॉंगेस्ट. निरंजन इज द टॉलेस्ट मेंबर ऑफ आवर फॅमिली. निरंजन हा आमच्या कुटुंबातील सर्वात उंच सदस्य आहे. द गँगेज इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. परीक्षेमध्ये डिग्रीचा एक प्रश्न नेहमी असतो. इथे तुम्हाला 3 पैकी 1 डिग्रीचं वाक्य देऊन त्याचं दुसऱ्या 2 डिग्रीमध्ये रूपांतर करायला सांगतात. कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं करतात ते आपण 2-3 उदाहरणं बघूया. पहिलं वाक्य आहे, द गँगेज इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया. गंगा नदी ही भारतातील इतर कोणत्याही नदीपेक्षा लांब नदी आहे. दॅन आलंय, ER लागलाय, म्हणजे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. आता याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज गँगीज. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज दी गँगीज. म्हणजे गंगा नदीपेक्षा कुठलीही नदी, भारतातील कोणतीही नदी गंगा नदी इतकी लांब नाही. अशा रीतीने आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतर. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं दुसऱ्या 2 डिग्रीमध्ये रूपांतर कसं करायचं याचं एक उदाहरण बघूया. दी गँगीज इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. दी गँगीज इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. लॉंगेस्ट आलंय, EST लागलाय, दी लॉंगेस्ट आलंय, म्हणजे काय, ही सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे. आता याचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर कसं होईल. नो अदर रिव्हर इन इंडिया इज ॲज लॉंग ॲज दी गँगीज. भारतातील इतर कोणतीही नदी गंगा नदी इतकी लांब नाही. एक प्रकार झाला. आता वरच्याच वाक्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं असेल, द गँगेज इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया. फरक लक्षात घ्या, काय शब्द वापरले ते. द गँगेज इज लॉंगर दॅन एनी अदर रिव्हर इन इंडिया. गंगा नदी ही भारतातील इतर कोणत्याही नदीपेक्षा लांब नदी आहे. आता R व ST प्रत्यय लावून तयार होणारी रूपे साधारणतः विशेषणाच्या शेवटी जर E असेल तर R व ST प्रत्यय लागतो. ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. लूस म्हणजे सैल, लूसर, लूसेस्ट. नाईस म्हणजे छान किंवा प्रसन्न, नाईसर, नाईसेस्ट. आता ER व EST प्रत्यय लागून तयार होणारी रूपे बघा. चार्ट दिसतोय तुम्हाला. हा चार्ट तुम्हाला तुमचा स्वतःही अभ्यास करायचा आहे. बिग, बिगर, बिगेस्ट. क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. हेवी, हेवियर, हेविएस्ट. लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. टाईट, टाइटर, टाइटेस्ट. वेट, वेटर, WETTER. आणि वेटेस्ट, WETTEST. अशा प्रकारे वेगवेगळी विशेषणाची 3 रूपं, पॉझिटिव्ह डिग्रीचं, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची, अशी 3 रूपं कशी तयार होतात ती आपण वेगवेगळी उदाहरणं स्क्रीनवर टेबलमध्ये पाहिली. ही तुम्हाला समजून घेऊन पाठ केली पाहिजे आणि लक्षात ठेवली पाहिजे. आता इथे एक खास बात सांगतो. पॉझिटिव्ह डिग्रीमधलं म्हणजे मूळ विशेषण जर एकच शब्द असेल तर बहुतांशी म्हणजे बहुतेक वेळा ER किंवा EST प्रत्यय लागून 2 विशेषणे तयार होतात. बहुतेक वेळा म्हणतो, प्रत्येक वेळी नाही. जर एकच शब्द असेल तर. आता मी तुम्हाला गेल्या चित्रफितीमध्ये एक कोडं सांगितलं होतं. T या इंग्रजी अक्षराने सुरू होणारे एकूण किती दिवस आहेत. तुम्ही सांगितलं असेल बऱ्याच लोकांनी, बरोबर उत्तर दिलं तर ट्यूसडे आणि थर्सडे. दोस्तानो, T या अक्षराने 4 दिवस तयार होतात. ट्यूसडे, थर्सडे, टुडे अँड टुमॉरो. बघा, तो पण दिवसच आहे ना, कोड आहे. अर्थात अशा कोड्यामध्ये ट्रिक्स असणारच. दुसरं एक काउंटर 4, 3, 2 आणि 1 काड्या 4 गटामध्ये होत्या. कोणतीही एक काडी हलवायची
आणि क्रम उलटा व्हायला पाहिजे, चढता क्रम व्हायला पाहिजे, 1 2 3 4 असा. मित्रांनो, उत्तर असं आहे, 2 नंबरची जी गाडी आहे, पहिली दुसरी तिसरी म्हणजे 4, एका गटामध्ये पहिल्या गटामध्ये 4 गाड्या आहेत, त्याच्यातली दुसरी गाडी उचलायची आणि ती सेकंड लास्ट पोझिशनला 9 नंबरला नेऊन ठेवायची. बघा काय झालं, 1 2 3 4. धन्यवाद दोस्तांनो. Hello everyone, I am Mitali Gaurav Sawant. If you like these videos of Rani Mastaranchi Shala, then please do like, share and subscribe. Thank you.